पोलिसांनी हिंदू जनआक्रोश निषेध मोर्चाला परवानगी नाकारली असताना मोर्चा काढण्यावर हे आंदोलनकर्ते ठाम आहेत। मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हे हजेरी लावणार असल्याचं कळतंय। दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान पोलीस ठाण्यासमोर ठिय्याही मांडल्या जाणार आहे। गुन्हेगाराला अटक करावी तसेच मुलगी शोधून ताब्यात द्यावी ही या मोर्चेकऱ्यांची प्रमुख मागणी असणार आहे। तर इंदापुरातल्या भिगवणमध्ये आई आणि भावाच्या डोळ्यात देखत त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या मुलीचं अपहरण झालेलं होतं आणि आता या सगळ्या प्रकरणी हिंदू समाज मोर्चावर ठाम आहे। आपले प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, खरं तर या मोर्चाला उद्याची शिवजयंती आणि इतर कारणं पाहता परवानगी नाकारण्यात आलेली होती, मात्र मोर्चेकरांची नेमकी काय भूमिका आहे? खरं तर माधवी, जी काल घटना भिगवणमध्ये घडली त्याच्या निषेधार्थ आज भिगवण बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। आपण बघू शकतो, खरं तर ज्यावेळेस काल ही घटना घडली तेव्हापासून मोठ्या संख्येनं भिगवण असेल किंवा इतर भागातील लोक या ठिकाणी येऊन पोलिसांना एकच विचारतायत की तुम्ही आरोपींना ताब्यात कधी घेणार आणि मुलगी सुरक्षित आमच्याकडे कधी देणार। खरं तर या मागणीसाठी हा आज मोर्चा आहे। आता मी या ठिकाणी जो आहे तो भिगवण पोलीस ठाण्याबाहेर आहे आणि सकाळपासूनच ज्यावेळेसपासून ही घटना खरं तर घडली त्यावेळेसपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पंचक्रोशीतील लोक येऊन विचारतायत, जाब विचारतायत। मात्र यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या मुलीचं अपहरण झालेलं आणि ज्यानं अपहरण केलेलं आहे त्या दोघांमध्ये जे पोलिसांनी माहिती दिली त्यानुसार फोनद्वारे असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून संवाद होत होता, त्याचे कॉल डिटेल्स देखील समोर आलेले असल्याचं पोलिसांनी सांगितले। मात्र दुसरीकडे साधारणपणे आतापर्यंत 200 किलोमीटर पर्यंत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी जो आहे तो शोध घेतलेला आहे। असं जरी असलं तरी आज या ठिकाणी जो आहे तो आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा आमदार संग्राम जगताप हे उपस्थिती लावणारे साधारणतः 4 वाजता या पोलीस ठाण्यासमोर नक्कीच आता पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हा मोर्चा नेमका कसा होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातल्या सगळ्या अपडेटकडे लक्ष असेलच। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।